आपली जी काय दिशा आहे ती दिशाच भरकटलेली आहे आणि गती गेल्यामुळं काय झालेलं आहे आपलं, काय वित्त गेलंय. ज्योतिराव फुले काय म्हणतात, आमचं वित्त हरवलंय, आमची अर्थव्यवस्था ढासळली आणि इतके सारे अनर्थ कशामुळे झाले, कशामुळं, अविद्या, शिक्षण नाही, ज्ञान नाही आणि ते घेण्याची गोडी नाही, असं सावित्रीबाई फुले पुढे लिहून ठेवायला लागतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी ठरवलं की या बहुजन समाजाला या असणाऱ्या प्रथा परंपरेतून जर बाहेर काढायचं असेल तर त्यांना शिक्षण दिल्याशिवाय कुठलाच तरुणोपाय राहणार नाही. आणि बघा महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात की इथली असणारा हा सगळा समाज आमचा धर्मभोळा समाज आहे. त्यांना देव धर्माच्या नावाखाली कुणीतरी असा एखादा खराच जन्माला येतो आणि तो खराच आमच्या समाजाची दिशा बदलून टाकायचं काम करतो, जो नाशिकचा जन्माला आला तसा. आणि मग धर्माच्या नावाखाली तुमची फसवणूक होते. आणि म्हणून ज्योतिराव फुले काय म्हणतात, ज्योतिराव म्हणतात इथल्या समाजाला धर्मव्यवस्थेच्या नावाखाली त्यांचा कसा बळी घेतला जातो, त्यांना कसं फसवलं जातं हे जर त्यांना कळायचं असेल तर त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे. आणि मग जर आमचा बहुजन समाज जर लिहिता वाचता जर झाला तर त्यांना इथल्या पोथी पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचतील, त्याच्यावरती चिकित्सा करतील, त्याच्यावरती विचार करतील. मग उपवास करायचा का, कर्मकांड करायचं का, अंधश्रद्धा करायचं का, बहुजनांच्या पुढे इथं नारळ फोडायचा का. मला आता आमचे दादा म्हणाले नारळ फोडायचा राहिलेला दिसतोय. म्हणलं ह्यांना नारळ फोडायचा कधीच मान्य नाही बरं का. म्हणलं फोडायचं असेल तर आपण आपल्या डोक्यात एकदा फोडलं तर आपले डोके जागेवर येतील. महापुरुषांना कर्मकांड मान्य नाहीये. जिथं धूप, उदबत्ती, अगरबत्ती, नारळ, हळद, कुंकू, बकर, तिथं अंधश्रद्धा जन्माला घालते. आणि जिथं अंधश्रद्धा जन्माला येतात तिथे मग अशोक खरात सारखी माणसं वरती उफाळून येतात. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून ज्योतिरावांनी ठरवलंय की इथल्या बहुजन समाजाला जर ज्ञानी करायचं असेल तर त्यांना शिक्षण दिल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. बघा त्यावेळेस अहमदनगर, पूर्वीचं आणि आत्ताचं अहिल्यानगर, जिथे मराठी ख्रिश्चनरी मिशनरींच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, म्हणजे अमेरिकेमधून जे काही ख्रिश्चनरी मिशनरी भारतात आल्या त्यांच्या धर्म प्रचारासाठी आलेल्या होत्या आणि ते त्या ठिकाणी इथं मराठी भाषेतून धर्म प्रचाराचं